ज्यावेळी प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी आमचा आग्रह होता की ही उत्तरची उमेदवारी भारतीय जनता पार्टीला मिळावी, कारण पोटनिवडणुकीमध्ये 80,000 मतदान भारतीय जनता पार्टीने घेतलेलं आहे आणि त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी हा आमचा नैसर्गिक मागणीचा प्रयत्न आम्ही आमच्या वरिष्ठांच्याकडे केला। आता 2-4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी समजा असं लक्षात आलं किंवा असं समजलं की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली नाही आणि ही जागा शिवसेनेकडे आहे। आता शिवसेनेकडे असल्यामुळं स्वाभाविकपणानं आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक होते त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होणंही स्वाभाविक आहे आणि म्हणून आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची परवानगी घेऊन मी सत्यजित उर्फ नाना कदम यांना उमेदवारी मिळावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे गेलेलो होतो। त्यावेळी नानांच्या उमेदवारीबद्दल बोलत असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्या ठिकाणी कृष्णराज महाडिकांच्याबद्दल माहिती विचारली। कृष्णराज महाडिकांच्या लोकप्रियतेचा किंवा त्यांच्या संपर्काचा किंवा त्यांच्या सामाजिक कार्याचा या निवडणुकीमध्ये फायदा होईल का अशा पद्धतीची विचारणा माझ्याकडे केली आणि काहींनी त्यांना उमेदवारी मिळाल्यास काय होईल असाही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केला। आता स्वाभाविकपणानं कृष्णराज महाडिकांचं काम हेही आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि समोरून प्रश्न उपस्थित झाल्यामुळं मी त्यांना सांगितले की चांगलं काम करतोय आणि निश्चित उमेदवारी मिळाली तर तोही चांगला परफॉर्म करू शकेल असं मी सांगितलं। त्या नेत्यांनी कृष्णराज महाडिकांची एकदा मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून द्या अशा पद्धतीच्या सूचना केल्या। खरं पाहता सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही गेलो। यामध्ये कुठेही राजेश क्षीरसागरांना डावललं जावं किंवा त्यांच्याबद्दल काही निगेटिव्ह बोलणं किंवा त्यांच्याबद्दल काही वेगळ्या भूमिका मांडणं हे बिलकुल आम्ही केलेलं नाही आहे। एक आमचा कार्यकर्ता, ताकदीचा कार्यकर्ता नाना कदम हा गेले 5 वर्ष तिथं प्रयत्न करतोय, गेले 2.5 वर्ष खूप प्रयत्न करतोय आणि त्याच्या मनामध्ये भावना येऊनही माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी त्याच्यासाठी तिथं गेलो होतो। आम्ही CM साहेबांना विनंती केली की नानाच कदमांचा सुद्धा विचार व्हावा, असं आम्ही म्हटलो नाही की तुम्ही राजेशजींना डावला किंवा काय करा आणि नानांना उमेदवार द्या। आम्ही विनंती करायला गेलो, आमची भावना होती, आमची भूमिका होती आणि पक्षाला सांगून किंवा साहेबांना सांगून आम्ही गेलेलो होतो आणि त्यानुसार परवा दिवशी कृष्णराज महाडिक यांना घेऊन मी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली। कृष्णराज पहिल्यांदाच मुख्यमंत्री महोदयांना भेटला, त्यांनी त्याची विचारपूस केली, माहिती घेतली आणि त्यांना प्रभावी वाटलं की बाबा चांगला काम करणारा मुलगा आहे, असा मुलगा प्रक्रियेमध्ये असणं स्वाभाविक आहे। परंतु आपल्याला माहिती आहे वर्षा बंगला असेल किंवा सागर बंगला असेल, बाहेर पत्रकार कॅमेरे हे मोठ्या संख्येने असतात आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी अशी बातमी चालवली की कृष्णराज महाडिकांचं नाव निश्चित झालं। मी आज आपल्यासमोर सांगतो की अजून कुठल्याही पद्धतीचं नाव कुणाचंही निश्चित झालेलं नाही आहे। आमच्याकडं मागणारे 3 उमेदवार आहेत आणि म्हणून मी ही भूमिका मांडण्यासाठी आपल्यासमोर आलो की यामध्ये काल राजेश क्षीरसागर साहेबांच्या कार्यकर्त्यांनी जे मेळावा घेतला त्यामध्ये अशी भूमिका घेतली की राजेशजींना उमेदवारी नाही मिळाली तर मग आम्ही अमुक करू, दक्षिणमध्ये डॅमेज होईल। खरं म्हणजे आपण महायुती म्हणून इथं सगळेजण काम करतो, चांगलं काम करतोय, पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय। कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे, म्हणजे 10च्या 10 उमेदवार महायुतीचे निवडून येतील अशी परिस्थिती असताना आपापसात कुठं मतभेद किंवा गैरसमज होऊ नये, डॅमेजची भाषा होऊ नये। डॅमेज त्यांनी करणार म्हटलं तर आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही शंका येऊ शकतात। भविष्यात उद्या जर त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही अशी भूमिका घेणं योग्य असणार नाही। माझ्याही कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे आणि म्हणून मी आज इथं हे सांगण्यासाठी आलेलो आहे की उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही, हा सर्वस्वी निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे।